तर पुण्यातून बातमी, मेट्रोने प्रवास करणाऱ्या पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, ती म्हणजे नवीन वर्षात पुणे मेट्रोच्या फेऱ्या वाढणार आहेत। पुणेकरांचा प्रवास आता अधिक सुखकर होणार असल्याची माहिती मिळतेय। तर मेट्रोने प्रवास करणाऱ्या पुणेकरांसाठी ही महत्त्वाची बातमी, ती म्हणजे नवीन वर्षात पुणे मेट्रोच्या फेऱ्या वाढणार असून पुणेकरांना याचा चांगलाच फायदा होणार आहे। पुणेकरांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे। तर पुण्यातून महत्त्वाची बातमी, मेट्रोने प्रवास करणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी, ती म्हणजे नवीन वर्षात निर्णय घेण्यात आलेला आहे। नवीन निर्णय घेण्यात आलेला आहे, पुणे मेट्रोच्या फेऱ्या वाढणार आहेत। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम। रोहन, मेट्रोने प्रवास करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी असेल कदा, नवीन वर्षात पुणे मेट्रोच्या फेऱ्या वाढणार आहेत, तर या संदर्भात ताजा तपशील। नक्कीच, खरं तर पुणे मेट्रोच्या 2 मार्गांवरती जी आहे ती मेट्रो होताना पाहायला मिळते। ते म्हणजे पिंपरी चिंचवड पासून स्वारगेटचा जो पहिला मार्ग आहे त्या मार्गावरती जवळपास पिंपरी चिंचवड महापालिकेपासून शिवाजीनगर ज्या ठिकाणी मुख्य जंक्शन मेट्रोचा आहे तिथपर्यंत एक धावत आहे, आणि दुसरा जो आहे तो रामवाडी ते वनाज या मार्गावरती मेट्रोची सध्या सुरू असलेली पाहायला मिळते। आणि यामध्ये जे आहे ते जवळपास 15 मिनिटांनी प्रत्येक मेट्रोची फेरी होती, ती जवळपास आता 7.5 ते 8 मिनिटांपर्यंत आणलेली आहे। म्हणजे दुप्पट जे आहे ते आता वाढवण्यासाठी पुणे मेट्रोने मोठा निर्णय घेतलेला आहे। 1 जानेवारी पासून हे सगळा निर्णय जो आहे तो लागू केला जाणार आहे। त्यामुळे मेट्रोची धावणारी मेट्रो जी आहे ती वाढणार आहे। त्यामुळे पुणेकरांना जे ती मेट्रोची प्रतीक्षा करावी लागणार नाही। याआधी जे ते पहिल्या मार्गावर जवळपास 81 फेऱ्या एका दिवसामध्ये एक मेट्रो करायची, ते आता जवळपास 113 फेऱ्या होणार आहेत। तर दुसऱ्या मार्गावरती 80 फेऱ्या होत्या, त्या आता जवळ 111 पर्यंत जाणार आहेत। त्यामुळे मेट्रोने हा खूप मोठा निर्णय घेतलेला आहे। जवळपास 7.5 ते 8 मिनिटांनी प्रत्येक मेट्रो जी आहे ती स्टेशनला येणार आहे। त्यामुळे जास्त वाट जी आहे ती पुणेकरांना आता मेट्रोची पाहावी लागणार नाही। धन्यवाद रोहन, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।